चालेल, सुरू करूया आपण. सुरू करते. नमो आदिबोधात्म रूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. मागच्या महिन्यामध्ये आपण जो श्लोक घेतला होता त्याच्यामध्ये आपण विवेकाने आपण देहबुद्धी सोडून द्यायची आहे आणि देहबुद्धी सोडल्यानंतर विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी असं आपल्याला समर्थांनी सांगितलं होतं. ते आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. आणि विदेह मुक्ती म्हणजे काय आणि मग जीवन मुक्ती म्हणजे काय असा सगळा मागच्या वेळेला विचार केला होता. आणि जर ही देहबुद्धी सोडली नाही तर काय अनर्थ होतो तो आजच्या चिंतनाचा विषय असणार आहे. आणि आज आपण एक सोडून 4 श्लोक एकत्र घेतो आहोत. आधी ते 4 श्लोक एकत्र घेते आणि मग ते श्लोक कशाबद्दल सांगतायत हे मला वेगळं सांगायची गरज नाही भासणार आहे. मी आधी ते 4 श्लोक वाचून दाखवते. 13वा श्लोक आहे. मागच्या वेळेला आपण 12वा श्लोक घेतला होता. आता 13वा श्लोक आहे. तो आहे, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणवनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. काळ. त्याचा पुढचा श्लोक 14वा श्लोक, जीवा कर्म योगे जनी जन्म झाला, परी सेवटी काळ घेऊन गेला, काळ परिसेवटी काळमुखी निमाला, महाथोरते मृत्यू पंथेची गेले. आणि शेवटचं चरण आहे, किती एकते जन्मले आणि मेले. त्याच्या पुढचा श्लोक 15वा श्लोक, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मिनी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. त्याचा पुढचा श्लोक 16वा श्लोक. आणि तो श्लोक असं म्हणतो, मरे एक त्याचा तुझा श्लोक शोकव आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरेना जनी लोभर एक शोभ त्याते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. आता हे सगळे श्लोक कशाबद्दल बोलतायत असं वेगळं काही सांगायची गरज आहे का? हे 4ही श्लोक जे आहेत म्हणजे 13वा 14वा 15वा आणि 16वा श्लोक मनाचे श्लोक, हे 4ही श्लोक एकाच गोष्टीबद्दल बोलतायत आणि ते आहे मृत्यू. म्हणजे आज आपलं जे सगळं चिंतन होणार आहे ते मृत्यू या विषयाला धरून होणार आहे. आणि आपण काय करत असतो प्रत्येक वेळेला की आपण वन लाईनर अर्थ म्हणजे एका वाक्यात ते सगळे श्लोक बघायचा प्रयत्न करत असतो. पण आज मला वाटत नाही की आपण एक एक ओळीचा अर्थ एक एक चरणाचा अर्थ पाहायची गरज आहे. कारण आतापर्यंत हे सगळं कर्म सिद्धांताच प्रमाणे आलेलं आहे हे आपल्याला कळतंय. म्हणजे जर तुम्ही असं केलं, जीवा कर्म योगे जनी जन्म गेला, जर कर्मच करत बसला तर परिसेवटी काळमुखी निमाला, की शेवटी त्या मृत्यूकडे तुम्हाला जावं लागतं. तर हा विचार आता आपल्याला कळतोय म्हणून आपण अगदी एक एक चरण न बघता आपण या सगळ्या श्लोकांच्या साराकडे बघणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक वेळा हेच म्हणतोय आपण वेगळ्या पद्धतीने, पण होतोच आहे खरंच. समर्थांच्या कृपेने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला अभ्यास होतोय. तर आज मृत्यूकडे पाहायचंय, वेगवेगळे मुद्दे घ्यायचे. मृत्यू या विषयाला समोर धरून एक तर भगवंताची अतिशय मोठी कृपा आहे आपल्यावर की मृत्यू नावाची संकल्पना आहे आपल्या इथे. जर कोणाचा मृत्यू म्हणजे आता आपण किती ओरडतोय की लोकसंख्या किती आहे म्हणून, आणि जर मृत्यूच कोणाचा झाला नसता तर काय यात झालं असतं या सृष्टीचं, याचा विचार केला पाहिजे सगळ्यांनी. म्हणून मृत्यू आहे एका प्रकारे भगवंताची कृपाच आहे. आणि मृत्यू अतिशय पवित्र गोष्ट आहे. म्हणजे आपण मृत्यूला घाबरतो, हे असं का झालं, कोणाचं वाईट झालं, असं खूप काही बोलून जातो आपण. पण मृत्यूकडे पावित्र्याने बघता आलं पाहिजे. कारण आज घातलेलं वस्त्र उद्या शिळ होऊन जातं, पारोसं म्हणतो आपण. म्हणजे ते वस्त्र एकदा अंगाला लावलं की ते गेलंच. म्हणजे ते परत धुत वस्त्र, दुसरं धुतलेलं वस्त्र आपण परत दुसऱ्या दिवशी परिधान करतो. एक दिवसाचा जीव जरी असेल, थोड्या सेकंदाचा जरी जीव असेल तरी तेवढ्या पुरतं तो देह धारण केलेला आहे. त्याचा अर्थ तो देह पारोसा होऊन जातो. म्हणून जर कधीही मृत्यू हो, त्या मृत्यूला पवित्र आहे म्हणून बघता आलं पाहिजे. पण ही विजन आपण डेव्हलप कशी करायची,
तर या गोष्टीचा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि ते वेगवेगळे विचार घेताना आपले हे जे श्लोक आहेत ते कुठे कुठे पेरता येतील आपल्याला मध्ये मध्ये त्या विचारांच्या, असं आपण बघूया. आणि एका वेगळ्या असं पॅरलल पद्धतीने या श्लोकांचा अभ्यास करायचा विचार करूया. आणि मृत्यू हा कायमच सगळ्यांचा कुतूहलाचा विषय आहे. म्हणजे व्हॉट आफ्टर डेथ असे हल्ली काय काय लेक्चर्स पण चालू असतात. सगळे फार कुतूहल असतं प्रत्येकांना आणि फार वाईट वाटत असतं कोणाचा मृत्यू आपण आजूबाजूच्या, मान्य, जोपर्यंत आपण वेदांताचे विचार ऐकलेले नाहीये तोपर्यंत आपली मानसिकता अशीच असणार. आणि म्हणूनच आपण शास्त्राचा आधार घेऊन बघायचा प्रयत्न करणार आहोत. पण जरी शास्त्राचा आधार घेतोय तरी आपण त्याला फार क्लिष्ट करत नाही त्या विषयाला, वेगवेगळ्या पद्धतीने. कारण सुरुवातच समर्थांनीच मना सांग पा रावणा काय झाले असं केलेलं आहे. रावणाचा आधार घेऊन समर्थ आपल्याला समजायचा प्रयत्न करतायत. तर आपण पण असे वेगवेगळे आधार घेणार आहोत आज आणि विषय पूर्ण करायचा, समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आपण सगळ्यांनी आपण स्वतःला विचारूया की आपला मृत्यू कधी निश्चित होतो. कधी विचारलंय का आपण स्वतःला की कधी आहे? नाही, आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचंच नव्हतं. ची अभद्र काय बोलायचं हे, असं आपण बोलतो. पण विचार केला पाहिजे की आपला मृत्यू हा कधी निश्चित होतो, त्याचा निश्चय कधी होतो की आपला मृत्यू होणार आहे. रावणाचा उल्लेख झालाय पहिल्या श्लोकामध्ये, म्हणून रावणाचा आधार घेऊया की रावणाने जे तप केलं, म्हणजे तिघही भावंडांनी, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तपाशिवाय पर्यायच नाही. ऋषी होते वडील त्यांचे, आणि तिघाही पुत्रांना तप करायला पाठवलं. आणि तप जेव्हा केलं, तपश्चर्या झाली, पूर्ण फळाला आली, तेव्हा खरं म्हणजे ब्रह्मदेवांसाठी केलं होतं. आणि प्रगट झाले ब्रह्मदेवांबरोबर शिवशंकर पण. म्हणजे ही किती विचित्र घटना आहे बघा. केलाय तप एकासाठी, तपश्चर्या केली एका देवतेसाठी, पण दोन देव प्रगट झालेत. असं होतं का? कधी घडतं का? पण इथे घडलंय. आणि असं का घडलं असावं? कारण ब्रह्मदेवांना हे निश्चित माहितीये की रावण जो आहे तो मागून मागून काय मागणार. त्यांना हे नक्की माहितीये ब्रह्मदेवांना की तो असं मागणार की मला कोणी मारणार नाही, मी मारला जाऊ शकणार नाही, असं वर मला दे. ब्रह्मदेवांना हे माहिती होतं. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं की शंकरांना घेऊन ते तिकडे प्रगट झाले. बघा, बारीकसा विचार आपण करूया की जेव्हा रावण असा विचार करतोय की मला कोणी मारू शकणार नाही असं वरदान द्या, मला कोणी मारू शकणार नाही, याचा अर्थ असा आहे की मी कितीही लोकांना मारो, बघा, मी कितीही लोकांना मारो, मला कोणी मारता कामा नये. बरोबर? किंवा मी कितीही लोकांचा विरोध करो, बघा आयुष्यात मी लोकांना त्रास देते पण लोकांनी मला त्रास देऊ नये असं आपल्याला वाटत असतं की नाही. मी कितीही लोकांचा विरोध करो, रावण असं म्हणतोय, पण माझा विरोध कोणी नाही केला पाहिजे. मी कितीही लोकांना मिटवू, पण मला कोणी मिटवता कामा नाहीत. आणि कर्मसिद्धांत असा नाहीच आहे. कर्मसिद्धांत असं म्हणतो की जर तुम्ही कोणाचं अंतःकरण दुखवलत तर तुमचं अंतःकरण दुखवल्याशिवाय राहणार नाही. सिद्धांत आहे हा. मिटवणारा मिटला जाणार नाही, असं होणार नाहीये. म्हणून ब्रह्मदेवांनी काय केलं की ते शिवशंकरांना घेऊन आले. आणि दोन कारणांसाठी ते घेऊन आले. ब्रह्मदेव काय हुशार आहेत बघा. एक पहिलं कारण म्हणजे बघा, मरणाबद्दलच सगळं चाललंय, कारण त्याला रावणाला मरायचं नाहीये. जेव्हा शिवशंकरांना बरोबर आणलं, का आणलं, त्याच्यासाठी दोन कारण आहेत ब्रह्मदेवांकडे. पहिलं कारण म्हणजे हा रावण जो आहे तो शंकराचा उपासक आहे आणि या अर्थी भक्त म्हणूया आपण. आणि या अर्थी शंकराने त्यांना समजावं, बाबा तुझ्या भक्ताला तू सांग की असं काही विचित्र मागून चालत नाही. तर जरी तुला 10 मुख आहेत, 10 मुख म्हणजे तेवढ्या पटीने तुझी बुद्धी जास्ती, आणि तेवढी बुद्धी जरी जास्त असली तरी तुला बाबा मरावंच लागणार आहे, कारण मरायला पर्याय नाहीये. ते पहिलं कारण की तू त्याला समजव. शंकराने त्याला समजवायचं. आणि दुसरं कारण म्हणजे ब्रह्मदेव असा विचार करतायत की मी जो आहे तो मी निर्मितीचं कार्य माझ्याकडे आहे. म्हणजे सृष्टी निर्मितीचं कार्य, निर्माण काही करायचं साठी जी देवता आहे ते ब्रह्मदेव आहेत. आणि संहार, लय याच्यासाठी देवता कोण आहेत? तर ते भगवान शिवशंकर आहेत. म्हणून जर मला मरायचंच नाही असं जर त्यांनी मागितलं तर मरण्यासाठी जी देवता आहे ती आणलेलीच आहे बरोबर. हँडल करा, तुमचं डिपार्टमेंट आहे. बघा, आपण हळूहळू विचार करत करत एका निष्कर्षावर पोहोचलोय. ज्या प्रश्नापासून आपण हा विचार सुरुवात केला होता, विचार होता
की आपला मृत्यू जो आहे तो कधी कधी निश्चित होतो? त्याचं उत्तर असं आहे की जन्माबरोबरच मृत्यू निश्चित होतो. म्हणजे आपल्याला हे निश्चित, म्हणजे ही गोष्ट जी आहे ही आपण अशा पद्धतीने जर बघायला लागलो की जन्म झालाय म्हणजे मृत्यू होणारच आहे. आणि गंमत बघा, जन्म झालाय आपला म्हणजे दोन गोष्ट ना, एक जन्म आणि मरण. जन्म झालाय आणि आता हळूहळू हळूहळू मृत्यूपर्यंत आपला प्रवास चाललाय. बघा किती खोल विचार आहे, पण आपण असा विचारच करत नाही. जन्म झालाय, मृत्यूपर्यंत आपला प्रवास चाललाय आणि या प्रवासाला आपण जीवन म्हणतो. मृत्यूपर्यंतच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो. हिंदीमध्ये एक सुंदर पद आहे, ते पद आपण घेऊया. सुख पाता रहा जो सदा जगमे. नुसतंच सुख पाहिजे, कसं होणार? ज्याचं मुळात बीजच नासकय. सुख पाता रहा सदा जो जगमे, आखिर उसे भी दुख पाना पडा. पछताया नहीं जो कभी भी यहाँ, उसे अंत समय पछताना पड़ा. कोई फूल न बाग में ऐसा खिला, खिल के जिसे न मुरझाना पड़ा. विधि का यह अटल निधान रहा, जिसे आना पड़ा उसे जाना पड़ा. जे निश्चित होणार आहे त्याच्याबद्दल मग दुःख का वाटून घ्यावं आपण, की हे आत्ताच झालं पाहिजे, नंतरच झालं पाहिजे? रावण पुढे असं विचारतोय की तुम्ही जे असं म्हणताय की मला मृत्यू कधीतरी होणारच आहे, म्हणजे निश्चित माझा होणारच आहे का नक्की? तर दोघांनी सांगितलं हो, मृत्यू निश्चित. मग तो हा हुशार आहे, हा स्वतःकडे सगळं कर्तृत्व घेतोय की मला मग असं एक काम करा, तुम्ही असं एक काम करा की मला मृत्यू जर तुम्ही दिलात तर तो मनुष्याकडनं द्या. कारण त्याला हे निश्चित माहितीये, जर देवतांकडनं मृत्यू नाही, जर गंधर्वांकडनं नाही, जर यक्षाकडनं नाहीये, जर बाकीच्या सगळ्या एवढ्या प्रचंड सामर्थ्य असलेल्या एवढ्या सगळ्या योधींकडनं जर मृत्यू त्याला नाहीये, तर माणूस त्याला मारू शकणारच नाही. म्हणून तो असं म्हणतोय की मला मला मृत्यू आलाच तर माणसाकडनं द्या, आणि अजूनच एक वेळ चालेल की वानराकडनं द्या. काय सुंदर विचार आहे बघा. रावण जो आहे हा दानव आहे, दानव. म्हणजे दानवी वृत्ती त्याच्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. आणि हा संकेत असं आपल्याला, हे जे त्याचं मागणं आहे की मला जर मरण आलं तर ते माणसाकडनं चालेल, मनुष्याकडनं चालेल, याच्यावरनं असं आपल्याला शिकायला मिळतं की दानवता जर संपायची असेल तर ती मानवतेकडनंच संपते. बघा किती सुंदर आहे विचार. मानवच दानवतेला संपवू शकतो, पण मानव तरी व्हायला आपल्याला शिकायला पाहिजे. आपण एकदा घेतला होता विचार, मानवता म्हणजे काय. आणि अजून एक त्याने सांगितलं की वानर पण चालणार आहे. अजून एक संकेत की ज्या मानवाचा ज्या वानराचा स्वामी आहे अशा मानवाकडनं तो संपवू शकेल. दानवता ही संपली जाऊ शकते. आणि वानर म्हटलंय तिकडे, वानर. आणि मन जे आहे, मन वानर आपण म्हणतो सो, आणि मनाला बंदर पण म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मनाला बंदर म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे आपण एक मनुष्य आणि आपलं मन बंदर, समजा आपलं मन बंदर. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण हा घेतलाय बहुतेक आधी एक विचार, की आपलं काय होतं की आपण म्हणजे हा आपल्या मनाचा स्वामी होऊन जातो, म्हणजे तो बंदर स्वामी होतो आणि आपण त्याचा निमूटपणे ऐकतोय. मग अशा वेळेला दानवता संपत नाही तर ती दानवता वाढते. पण इकडे जर आपण स्वामी झालो आणि आपलं बंदर, बंदर उगाच नाही म्हटलंय मनाला, कारण ते फार चंचल असतं. बंदर कशासाठी प्रसिद्ध आहे? ते एका झाडावर राहत नाही, एका वृक्षावर राहत नाही, इकडून तिकडे एका शाखेवरनं दुसऱ्या शाखेवर उड्या मारत राहत. आणि आपलं मन पण तसंच आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे. आपण त्याचं ऐकण्याऐवजी जर त्यांनी आपलं ऐकलं, असे मानव जर आपण झालो तर दानवता संपवू शकू आणि मग मोक्षापर्यंत वाटचाल करू शकू. कारण मनच अडकवतंय, मनाचे श्लोक हाच आपला विषय चाललाय. आणि आज मृत्यूबद्दल आपला विचार चाललेला आहे. आणि या मनाला बंदर कोणी म्हटलंय माहितीये का? मनाला बंदर म्हटलं, आता आपण बघितलं की मन म्हणजे बंदर आहे, कारण चंचल, दोघंही चंचल आहेत. तर कबीर महाराजांनी त्यांच्या एका दोह्यामध्ये मनाला बंदर म्हटलंय. आणि कसं म्हटलंय बघा, म्हणजे कबीर महाराज एका ठिकाणी सत्संगासाठी गेले होते, म्हणजे ते प्रवचन करणार होते. त्या सत्संगाला बरेच लोक आले होते. आणि कबीर महाराजांनी काय केलं बघा, कबीर महाराजांनी फक्त हा एक दोहा म्हटला
आणि हा दोहा म्हटल्यानंतर सांगितलं की झाला सत्संग, जा आता भरपूर शिकलो आपण याच्यामधनं. तो दोहा वाचून दाखवते आणि याच्यामधनं आपल्याला काय शिकायला मिळतं ते बघूया. आधी पटकन तो दोहा कळतो का हे बघूया. तो दोहा वाचून दाखवते. तो असा आहे की एक अचंबा हमने देखा. बघा कबीर महाराजांचे शब्द आहेत. एक अचंबा हमने देखा, बंदर दुहे गाय, दूध दूध सब पी गयो, घी बनारस जाय. संपला दोहा. कबीर महाराज म्हणतात संपला सत्संग, जा आता घरी. शिकलो आपण सगळे. काय शिकलो? काय कळलं आपल्याला कबीर महाराजांनी काय शिकवलं ते? गूढ असतात. संतांना जे शिकवायचे ते सरळ नसतं. आणि सरळ जर करून ठेवलं असतं, हा हा मला माझ्या अकलेमुळे कळलं असं वाटलं असतं, झालं, त्याची अहंता आपल्याकडे झाली असती आणि मोक्षापर्यंतची वाट तर अजूनच दूर झाली असती. मग आपली अडकलोय सगळे या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये. आपण जावं लागतं संतांकडे. काय पद्धतीने ते शिकवतायत ते समजून घ्यावं लागतं. बघा परत दोहा वाचून दाखवते. एक अचंबा हमने देखा, म्हणजे एक आश्चर्यकारक अशी गोष्ट मी पाहिली, असं कबीर महाराज म्हणतात. आणि ती आश्चर्यकारक गोष्ट, नवल अशी गोष्ट म्हणजे काय? तर बंदर दुहे गाय. म्हणजे बंदर दुहे म्हणजे दोहन करतोय, तो गायीचं दोहन करतोय, म्हणजे गायीची धार काढतोय. म्हणजे माकड, बंदर हे गायीची धार काढतोय. आणि पुढे काय म्हटलंय? दूध दूध सव पी गयो, म्हणजे दूध सगळं त्याने पिऊन टाकलं बंदरने. आणि घी बनारस जाय. आता इकडे बंदर म्हणजे काय याचा अर्थ आपण पाहिला होता, आपल्याला अर्थ लागला, बंदरचा अर्थ लागला. बंदर म्हणजे मन. आणि गायीला गो म्हणतात, गो. आणि गो म्हणजे इंद्रिय. आणि ही सगळी बहिर्मुख असलेली आपली इंद्रिय, म्हणजे डोळ्यांनी बाहेर बघतच राहणं, कानाने ऐकतच राहणं. आणि इकडे म्हटलंय की बंदर दुहे गाय, म्हणजे हे मन काय करतं? तर मन या सगळ्या इंद्रियांचं दोहन करतं. त्यांच्याकडनं खेचून 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 घेतं. बघच बघ, ऐकच ऐक. म्हणजे बऱ्याच वेळा तर असं होतं की डोळे दमतात, म्हणजे इंद्रिय थकतात, पण पाठी मन असतं ते थकत नाही. हा बंदर आहे, हे खेचतच राहतं. अजून काढा धार, अजून काढा. आणि पुढे असं म्हटलंय की घी बनारस जाय. त्याचा अर्थ कसा लावायचा? की दूध दूध सब पी लिओ, म्हणजे हे इंद्रियांकडनं जे काही मिळतंय ते सगळं स्वतः पिऊन टाकलेलं आहे. आणि घी बनारस जाय, इकडे घी जे आहे ते सार आहे खरं म्हणजे. घी हे दुधामधनं निघणारं सार आहे. म्हणून या देहाला कबीर महाराज घी म्हणत आहेत. पण हे घी आता कसं झालेलं आहे की इंद्रियांचं इतकं शोषण झालं, शोषून घेतलेलं आहे या बंदरने, या मनाने, की ते आता मृतप्राण झालेलं आहे. ते शक्तीहीन झालेलं आहे, त्याच्यात शक्तीच नाहीये. आणि शक्ती नसलेलं असं शरीर जे आहे ते घी बनारस जाय. बनारस म्हणजे स्मशान घाट. तिकडे मणिकर्णिका घाट आहे, तिकडे बनारसला जाऊन मरावं म्हणतात. कधी पाठवलं मरायला? की जर तुम्ही इंद्रियांकडनं शोषण करूनच घेत बसलात तर ते स्मशान घाटाकडे जावंच लागतं. आणि आजचा सगळा जो विचार आहे तो या स्मशान घाटाकडे देहरूपाने तर जाणार होत ना, जाऊ देत ना. पण डॉक्टर काका नेहमी म्हणतात की ते यमदेवांना म्हणेल की नेऊन नेऊन तू काय नेशील, कारण मी अजय अमर आहे, तू नेऊन नेऊन काय नेशील हा शरीर. पण हे विचार अशा पद्धतीने जोपर्यंत आपण ऐकत नाही तोपर्यंत दृढ कसे होणार आपले? बघा हे हे जे इकडे आपण आता हा श्लोक जर बघितला आपण तर, म्हणवनी कुडी वासना सांडी वेगळी. हे इंद्रिय जी आहेत, या इंद्रियांचं जर आपण सगळं ऐकत बसलो, त्यांचं ते वाढत गेलं, इंद्रियांना जे म्हणायचंय वासना आहे आपली ती सगळी, ती कुडी वासना. कुडी म्हणजे वाईट, दुष्ट म्हटलंय तिकडे समर्थाने तिला. कारण ही वासना जी आहे ती आपल्याला जन्म मृत्यूमध्ये अडकवतीये आणि हे इंद्रियांकडून जे पाहिजे ते करून घेतीये. आणि जर आपण ते करत बसलो तर घी बनारस जाय, म्हणजे बळे लागला काळ हा पाठी लागेल. त्या काळाला आपल्याला सामोरी जावं लागतं. श्लोकांचा अभ्यास चाललाय आपला, पण वेगळ्या पद्धतीने. बघा की काळावर जय कसा मिळवायचा आहे, विचार करायचे वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स. काळावर जय मिळवण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे महाकाळ जो आहे त्याची कृपा आपल्यावर झाली पाहिजे, की मग काळ येणार नाही आपल्याकडे. मग कसं काय तसं होणार? महाकाळ म्हणजे कोण? आता मगाशी आपण शंकर भगवान बघितले, मृत्यूची देवता आहे, की देह गेला तर जाईल, जाऊ देत, पण मी असणारच आहे. पण त्याची कृपा झाल्याशिवाय ते आपल्यावर होणार नाहीये. महाकाळाची कृपा. एक अतिशय सुंदर कथा येते पुराणांमध्ये, आणि ती कथा आहे एका दाम्पत्याची.
बनारसला राहत असतात, वाराणसीत राहत असतात ते दाम्पत्य. पूर्वीची कथा आहे. आणि त्यांना पुत्र नसतो, संतान नसते. आणि त्यांच्या कुळामध्ये शंकराची आराधना, तपस्या असते. शंकराची आराधना ते करत असतात. आणि म्हणून हे दोघं शंकराची उपासना करतात, तप करतात. आणि शंकर भगवान भोळे आहेत, ते प्रगट होतात. आणि त्यांनी प्रगट झाल्यानंतर दोघांना विचारतात ते की तुम्हाला दोघांना काय हवंय. तर हे दाम्पत्य जे असतं अतिशय सत्वगुणी असतं, सात्विक असतं. ते असं म्हणतात की आम्हाला पुत्र प्राप्ती हवी आहे. तेव्हा शंकर असं म्हणतात की 2 पद्धतीचे पुत्र असतात. एक सुपुत्र आहे आणि एक कुपुत्र आहे. सुपुत्र जो आहे तो अल्पायुषी असणार आणि कुपुत्र जो आहे त्याचं दीर्घ आयुष्य असेल, पण तो तुम्हाला त्रास देईल. तर तुम्हाला कोण हवंय. हे दोघं सात्विक आहेत आणि ते म्हणतात की पर्याय जर एवढाच असेल, तिसरा पर्यायच नाहीये. जर हाच पर्याय असेल तर सुपुत्रच द्या. आणि शंकर भगवान असं म्हणतात की ठीक आहे, 5 वर्षाचा आयु असेल त्याला. आणि एवढं बोलून ते अंतर्धान पावतात. या दाम्पत्याला याचा आनंद मानावा की दुःख करावं हे कळत नाही, कारण 5च वर्षाचं आयुष्य. आणि वरदानामधनं जर तो जन्माला आलेला असणार तर तो किती सात्विक बाळ असेल ते. आणि 5च वर्ष. आणि त्यांना खरंच पुत्रप्राप्ती होते. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष बघता बघता निघून जातात. आणि 4 वर्ष झाल्यानंतर वडिलांना फार काळजी वाटते. ते असं विचार करतात की काही पर्याय आहे का, हा आपण शोधला पाहिजे. म्हणून गावातल्या एका ज्योतिषाला ते विचारतात. आणि ते ज्योतिषी असं म्हणतात, त्याचं भविष्य बघतात लहान मुलाचं. आणि म्हणतात पर्याय असू शकतो. जर कोणी सिद्ध पुरुषाकडनं जर याला आशीर्वाद मिळाला तर हा वाचू शकतो. बघा आपल्याकडे सिद्ध पुरुषांच्या वाणीमध्ये ताकद किती आहे. त्यांनी सांगतात सिद्ध पुरुषांकडनं जर आशीर्वाद मिळाला तर हा वाचू शकतो. मग वडील असं विचारतात की कोण सिद्ध आणि कोण नाहीये, कळणार कसं. उत्तर खूप सुंदर दिलंय ज्योतिषी जे होते ते त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्या फंदात पडू नका, की कोण सिद्ध आहे कोण साधू आहे असा तुम्ही विचार करू नका. तुम्ही काय करा, तर प्रत्येकाला सिद्ध समजा. सर्वाभूती तो परमेश्वर बघायला शिकवलं आणि प्रत्येकाला नमन करा. कोणाकडनं आशीर्वाद मिळेल काय माहिती. आणि तसंच त्यांनी केलं. वडिलांनी काय विचार केला की इकडे घरी राहिलो, वाराणसीतच राहत होते, पण आश्रमाच्या शेजारी जाऊन राहिले, जिकडे घाट जवळ आहे गंगेचा त्याच्या जवळ. कारण तिकडे येणारे साधू संत ऋषी मुनी हे तिकडे येत जा, त्यांचं ये जा असतं आश्रमांच्या बाजूला. म्हणून ते मुलाला तिकडे जाऊन घेऊन राहतात. आणि जे कोण येतील जातील प्रत्येकाला हे दोघं जण, वडील आणि मुलगा, नमस्कार करत असतात. आणि असं बघता बघता त्याचं आयुष्य संपत येतं. म्हणजे 5वं वर्ष पण संपत जातं आणि फक्त 3 दिवस उरतात त्याच्या आयुतले. आणि 3 दिवस उरलेले असतात तेव्हा तिकडे काही ऋषी आलेले असतात. आणि त्या ऋषींना नेहमीसारखंच हे दोघं जण जाऊन नमस्कार करतात. आणि मुलांनी नमस्कार केल्यानंतर ते ऋषी याला आशीर्वाद देतात की दीर्घायुषी भव. वडिलांना इतकं प्रचंड दुःख होतं की तुम्ही आशीर्वाद त्याला दीर्घायुषी भव असं दिलं, पण याच्या आयुमधले आता 3च दिवस बाकी आहेत. आणि ते जे ऋषी असतात ते सप्तर्षी असतात. आणि हे ऐकल्यानंतर त्यांना प्रचंड दडपण येतं, जबाबदारी येते की आपल्या मुखामधनं असं काय निघून गेलं. कारण आपली वाणी तर खोटी होणार नाही. आणि आपण शंकर देवांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये ढवळाढवळ केल्यासारखं झालं. त्यांना फार जबाबदारी आल्यासारखी वाटते. ते त्या मुलाच्या वडिलांना असं म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलाला आमच्या बरोबर द्याल का, आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करतो. वडील म्हणतात पर्याय मिळणार असेल तर 3 दिवसानंतर जाणारच आहे, आजच घेऊन जा. बघा मृत्यूबद्दलच सगळा चाललाय विचार. जिंकायचं कसं मृत्यूला, हा विचार चाललाय. हे सप्तर्षी त्या मुलाला घेऊन ब्रह्मदेवाकडे जातात. सप्तर्षी नमस्कार करतात. मुलांनी नमस्कार केल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात मुलाला दीर्घायुषी भव. आणि सप्तर्षी म्हणतात हुश, आम्ही सुटलो, आता तुमच्या वचनात बद्ध आहेत, आम्ही सुटलो, आता तुम्ही सांभाळा. पण तुमच्याकडनं येणारं जास्त महत्वाचं आहे. आणि सगळं घडलेलं सांगतात. ब्रह्मदेव म्हणतात काळजी करू नका, जर हा शंकर भगवानांच्या आशीर्वादाने जन्माला आला असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊया, शिवशंकरांकडे जाऊया. आणि हे सगळे मिळून ब्रह्मदेव, हे सप्तर्षी आणि हा मुलगा हे भगवान शंकरांकडे जातात. आणि सप्तर्षीने नमस्कार केल्यानंतर, ब्रह्मदेवाने नमस्कार केल्यानंतर मुलगा जेव्हा नमस्कार करतो तेव्हा शिवशंकर पण त्या मुलाला हेच म्हणतायत की दीर्घायुषी भव. आणि ब्रह्मदेव म्हणतात हुश, आता मी सुटलो, आता तुमचं वचन, तुम्ही सांभाळा त्याला. आणि घडलेलं सगळं सांगतात. आणि शिवशंकर म्हणतात की हा माझ्याच आशीर्वादाने हा जन्माला आला होता. त्या मुलाकडे बघतात आणि म्हणतात की आता तू एक काम कर. एक शिवलिंग दाखवतात की आता तू काय कर, तू उद्यापर्यंत, आता 1च दिवस उरलेला असतो त्याच्या आयुतला,
तू काय कर की उद्यापर्यंत तुझा काळ येईपर्यंत या शिवलिंगावर बिल्वपत्र वाहत राहा आणि बघूया आपण काय होतंय ते. मुलगा सत्वगुणी असतो, जे सांगितलंय ते ऐकलं जातं, तो ते करत राहतो. आणि जेव्हा त्याचा काळ येतो तेव्हा यमदेव जे असतात त्याच्या गळ्यामध्ये पाश घालतात आणि पाश अडकल्यानंतर गळ्यात तो इतका घाबरतो, लहान आहे तो पटकन मिठी मारतो त्या शिवलिंगाला. आणि तेव्हाच तिकडे शिवशंकर प्रगट होतात आणि ते असं म्हणतायत यमदेवांना की तू याला मारू शकत नाहीस. बघा, काळावर जर विजय मिळवायचा असेल तर महाकाळाची कृपा व्हावी लागते. हे सगळं विचार चालू आहे आपल्याला वय आहे त्या काळाचं आणि कृपा कशी संपादन करायची, तो एक विचार चाललाय आपला. शिवशंकर तिकडे प्रगट होतात आणि असं म्हणतात की तू या मुलाला मारू शकत नाहीस. तेव्हा यमदेव असं म्हणतायत की असं कसं तुम्ही म्हणू शकता, तुम्हीच सगळं ठरवलेलं आहे, नियमावली तुम्हीच ठरवलेली आहे, तुमचंच डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये असा घोळ झाल्यावर चालेल कसं. तर शिवशंकर म्हणतात त्याला जन्माला कोणी घातलं, तुम्ही. मग कोण ठरवणार की याने जायचं कधी. यमदेव बॉस आहेत ते यमदेवांचे, शिवशंकर तुम्ही ठरवणार. मग शिवशंकर म्हणतात थांब, मी तुला योग्य उत्तर देतो की तुला पटेल मी काय करतोय ते. आणि शिवशंकर असं म्हणतात कृपा झाल्यावर काय होतं बघा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे भगवंताकडे. भगवंत असं म्हणतायत की चतुर्युग सहस्त्राणी दिनामेकम पितामहम, शास्त्रातलं वचन आहे ते. असं यमदेवाला शिकवतायत की त्रेतायुग शेवटचं आत्ताचं काय कलियुग, मग नंतर द्वापार युग, त्रेतायुग आणि सत्ययुग, हे सगळं एक केलं जर का, हे सगळं एकत्र केलं आणि असे सहस्त्र दिवस केले तर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि ब्रह्मदेवाची असे 1000 दिवस झाले की विष्णूची एक घटिका होते. आणि हे आपण वाचावं दासबोधामध्ये 6-4-4, 6वा दशक, चौथा समास आणि चौथी ओवी वाचावी. आणि शास्त्राचा आधार घेऊन समर्थाने लिहिलेलं आहे. आणि विष्णू म्हणजे विष्णूची एक घटिका अशी, आणि विष्णूच्या अशा 1000 घटिका म्हणजे महेश्वराचा एक दिवस. आणि शिवशंकर असं म्हणतायत की माझा एक दिवस जर एवढा मोठा असेल आणि मी त्याला जर 5 वर्षांचं आयुष्य दिलं असेल तर ते किती मोठा असणार आहे त्याचा तो विचार. आणि हाच छोटा मुलगा जो आहे तो मोठा होऊन मार्कंडेय ऋषी झालेले. तर मार्कंडेय पुराण आहे आणि असं त्याच्यामध्ये सांगितलं जातं की आपण असं म्हणतो की 4 युग झाल्यानंतर परत सृष्टी निर्मिती होते. आणि हे असं सगळं होतं, याला हे काय कोणी पाहिलंय, ते कोणी अनुभव केला याचा की अशा पद्धतीने होतं. तर प्रलयाचा अनुभव जर कोणी केला आहे आणि सृष्टी निर्मितीचा अनुभव जर कोणी घेतला आहे तर तो मार्कंडेय ऋषींनी असं सांगितलं जातं. आता या पुराणातल्या गोष्टी आहेत, तर पुराण आणि वेदांत हे एकत्र आणायचं नाही बरं का कधी. कारण प्रलय जेव्हा होतो, प्रलय म्हणजे प्रामुख्याने प्रलय. जर संपूर्ण प्रलय झाला असेल तर एखादा कोणी असेल तर त्याला आपण प्रलय कसा म्हणू शकतो, नाही म्हणू शकत. हा वेदांती विचार आहे. म्हणून वेदांती विचार पुराणांचा अभ्यास करताना एकत्र मिक्स करू नये. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, असं तिकडे या पुराणातल्या कथांकडे बघावं. आणि या कथांकडे बघितल्यानंतर आपल्याला असं कळतं की भगवंताच्या ठिकाणी जर आपण विश्वास ठेवू तर तो आपल्याला वाचवतोय. दासबोधामध्ये जन्म मृत्यू निरूपण लिहिलेलं आहे, मृत्यू निरूपण आहे, जन्म मृत्यू निरूपण आहे. बघावं आपण सगळ्या संतांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यात समर्थ असं म्हणतात की जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, त्याला केलेलंच आहे, त्याला अडकवलेलं नाहीच आहे. ज्ञानबळे विरक्त सर्व काळ. काय सुंदर सांगतायत समर्थ की भक्त व्हावं, शरण जावं, आणि जर तसं असेल तर कृपा संपादन होते आणि आपण वेगळ्या पद्धतीने मृत्यूकडे पाहायला लागतो. मग वेगवेगळ्या पद्धतीने आज आपण मृत्यूबद्दलच बोलणार आहोत. अजून एक विचार घेऊया की मृत्यूकडे कसं बघावं. हा प्रश्न एका शिष्याने स्वामी विवेकानंदांना विचारला होता की मृत्यूकडे कसं बघावं. बघा, आपण विचार केला पाहिजे असा. आपल्या आजूबाजूला बऱ्या, आता हल्ली करोना काळात तर किती लोकांचे मृत्यू आपल्या आजूबाजूला लोकांचे झाले आणि आपण हळहळलो ना सगळ्यांचे मृत्यू बघून. एक शेवटी कथा घेणार आहे, ती अतिशय सुंदर आहे, ती उत्तर देऊ शकते बऱ्याच गोष्टींचं, पण ती आत्ता घेत नाहीये. आता विवेकानंदांचा आपला संवाद चालू आहे. तर विवेकानंदांनी एकाना विचारलं की मृत्यूकडे कसं बघावं, म्हणजे कसं सामोरी जावं आपण मृत्यूकडे.
हो, आपण सगळे जातोय तिकडे. मृत्यूला एक दिवस सामोरे जायचंच आहे. मग त्याचा विचार का नाही करू आता? मृत्यूला कसं बघावं, आणि ज्यांनी प्रश्न विचारला तो असं म्हणतोय की किती नैराश्य येईल आपल्याला, किती निराश होऊ आपण मृत्यूकडे बघताना. तर विवेकानंदांनी काय सुंदर उत्तर दिलं, एकच वाक्यात उत्तर दिलं की अगदी बरोबर आहे, सुरुवातीला नैराश्य येण्याची शक्यता आहे, बरोबर आहे, पण जर दृढ विश्वास आपला झाला तर आपण प्रचंड स्वातंत्र्य अनुभवू. काय सुंदर विचार आहे, म्हणजे प्रचंड स्वातंत्र्य अनुभवू. याच्यावर विचार करायचा आपण सगळ्यांनी, कारण आपण खरंच ते स्वातंत्र्य अनुभवतो का? आपण कायम कशामध्ये तरी अडकलेलो आहोत, आणि आपण अडकलेलो आहोत हे देखील आपल्याला माहित नाहीये. कुठल्या पद्धतीने मृत्यूकडे पाहावं याचं उत्तर देताना स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मृत्यू हा अपरिहार्य आहे, अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहावं आणि त्याची तयारी करावी. मग ते कधी आणि केव्हा हे आपल्या हातात नाही, कोणाचाही, आपल्या सकट दुसऱ्यांचा. मृत्यू अपरिहार्य आहे, मृत्यू अटळ आहे, तो होणारच आहे. हा विचार जेव्हा दृढ होईल तेव्हा आपण ते स्वातंत्र्य अनुभवायची शक्यता आहे. आपण काय करतो की कोणीतरी आपल्या आजूबाजूचं गेलं की तेवढ्या पुरतं आपण मृत्यूबद्दल विचार करतो, आणि तेवढ्या पुरतं स्मशान वैराग्य आपल्याला येतं, आणि नंतर परत ये रे माझ्या मागल्या. कोणीतरी गेलं की वाईट वाटतं. समोर आपल्या आजच्या चिंतनातल्या श्लोकामध्ये ते आहे, मरे एक त्याचा 16वा श्लोक, मरे एक त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे. मी जातो याचा विचारच नाही, दुसऱ्यांबद्दल दुःख करत बसलोय मी. माझ्या मृत्यूचा मी जेव्हा विचार करीन तेव्हा स्वतः सकट दुसऱ्यांचा, सगळ्याच मध्येच आपण मन तयार करतोय आपलं. काय सुंदर सांगणे. कारण विवेकानंदांनी तिकडे उत्तर दिलं की कोण गेलं नाही बुवा, सगळेच गेले ना. ज्यांना 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 जन्म आहे ते नाही का गेले? आपल्या भाषणात विवेकानंदांनी काय सुंदर सांगितलंय बघ. आणि सगळ्याच धर्मामधले सगळेच संत किंवा सगळ्याच धर्मामधलं वाङ्मय हेच सांगतंय की सगळ्यांना जावंच लागतंय. विवेकानंदांनी असं सांगितलं की सेंट्स डाय, संत जातात, सेंट्स डाय अँड द सिनर्स डाय, एम्परर्स डाय अँड द बेगर्स डाय, द लर्नेड डाय अँड द इग्नोरंट डाय. सगळ्यांना जावं. राम आणि कृष्ण हे अवतार पण गेले. कबीर महाराजांनी लिहिलंय की पीर मरे और पैगंबर मरे, पीर मरे पैगंबर मरे, मरे है जिंदा योगी, राजा मरे प्रजा मरे, मरे है वैद्य और योगी. रोगी पण गेले आणि वैद्य पण गेले, कोणी राहिल्याचं काही लक्षणच नाहीये, सगळेच गेले. आणि समर्थांचा जो आपण मृत्यू निरूपणाचा जो मगाशी उल्लेख केला होता, समर्थांनी एक सूचीच दिलेली, एक लिस्ट. समर्थांच्या प्रतिभेचं कौतुक करावं केवढं, वाचावं, जावं आपण ते मृत्यू निरूपणाकडे. समर्थ म्हणतायत मृत्यू न म्हणे हा भूपती, सगळ्यांना जावं लागतंय. मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे हा करामती, कैवाड जाणे. समर्थ म्हणतात मृत्यू न म्हणे हा संत, मृत्यू न म्हणे हा महंत, मृत्यू न म्हणे हा गुप्त होत असे. तुला गुप्त होत आहे का, की तुझ्याकडे अजून काय काय करामती आहेत? प्रत्येकाला जावंच लागतं आहे. म्हणून प्रश्न जो मगाशी उपस्थित केला होता विवेकानंदांसमोर की मृत्यूला सामोरी कसं जावं, त्याचं उत्तर आहे की हे एक्सेप्ट करावं की मृत्यू हे अपरिहार्य आहे. सगळ्यांनाच जावं लागलं म्हणजे मला पण जावं लागणार आहे. एक वेदांती छोटीशी कथा घेऊया पटकन, आणि त्या कथेमधनं काय काय सुंदर शिकवण आहे. वेदांती कथा आहे, परत साधी कथा नाहीये. ती कथा आहे पूर्वीच्या काळची. परत ती कथा आहे 3 मित्रांची, आणि हे 3 मित्र एका समारंभासाठी एका गावामधनं दुसऱ्या गावात निघालेले असतात, आणि 3घे जण समारंभाला जायचे म्हणून नवीन वस्त्र शिवतात, आणि त्यात पूर्वीच्या काळी पायी चालत जावं लागायचं. ते पायी जातात इथून तिथे, आणि त्यांना पायी जाताना दुसऱ्या गावापर्यंत पोहोचताना मध्ये एक जंगल लागतं, आणि त्या जंगलात त्यांना लुटेरू जे आहेत ते लुटण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करतात. आता यांच्याकडे बाकी काहीच नाही, पण अंगात नवीन वस्त्र आहे. त्याच्यामधला पहिला जो मित्र आहे तो अगदी धिप्पाड आहे, उंच आहे, शरीरयष्टी त्याची अगदी मजबूत तंदुरुस्त आहे, आणि घट्ट असे कपडे त्यांनी अंगात घातलेले, नवीन छान देखणा घट्ट कपडे अंगात घातलेले, आणि त्याचं प्रचंड प्रेम त्याच्या नवीन वस्त्रांवर आहे. दुसरा मित्र जो आहे त्याची शरीरयष्टी ठीकठाक आहे, चांगली आहे त्याची,
शरीरयष्टी, आणि त्यांनी फार घट्ट नाही फार सैल नाहीत असे नवीन कपडे शिवलेले असतात. आणि त्याचं खूप काही प्रेम जरी नवीन कपड्यांवर नसलं तरी त्याला जाणीव आहे की मी आज नवीन कपडे घातलेले. आणि तिसरा जो मित्र आहे तो अतिशय बारीक आहे आणि अतिशय सैल कपडे त्याने अंगात घातलेले आहेत. आता हे लुटेरू जे आहे ते लुटायला जे आलेले आहेत ते यांच्याकडनं वस्त्र खेचून घेणार आहेत, काढून घेणार आहेत. तर थोडासा विचार करा, या तिघांपैकी वस्त्र काढून द्यायला सगळ्यात जास्त त्रास कोणाला होईल? तिघ मित्रांपैकी बघा उत्तर. अवघड आहे का याचं उत्तर? हा पहिला मित्र म्हणजे कोण? हा पहिला मित्र म्हणजे तो माणूस ज्याने कधीही वेदांती विचार ऐकलेले नाहीत, ज्याचे कानच तयार नाहीयेत. त्याला देह म्हणजेच मी हेच वाटतंय आणि त्याचं देहावर देह तादात्म्य प्रचंड आहे, देहावर प्रेम आहे. आणि जेव्हा वेळ येईल की त्याला त्याचा देह काढून द्यायचा आहे मृत्यूकडे, तेव्हा त्याला प्रचंड त्रास होणार आहे. हा दुसरा मित्र जो आहे शरीरयष्टी ठीकठाक आहे, तो कोण आहे मग? तो म्हणजे तो असा मनुष्य आहे ज्याने काहीतरी तरी वेदांती विचार ऐकलेले आहेत, काहीतरी श्रवण केलेलं आहे आणि त्या श्रवणामधनं काहीतरी संस्कार त्याच्या बुद्धीवर झालेले आहेत की हे जग जे आहे ते मिथ्या आहे, हा देह म्हणजे मी नाही, माझं खरं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे, हे तो त्याला ऐकून माहिती आहे. पण दृढ झालं नसल्यामुळे जेव्हा त्याला स्वतःला देह काढून द्यायची वेळ येते, मृत्यूला देह त्यागायची वेळ येते, तेव्हा त्याला काही संघर्ष करावाच लागतोय. काय सुंदर उत्तर मिळतात बघा कथेमधनं आपल्याला. कसं व्हावं आपण, मृत्यूबद्दलच विचार करतो आपण. आणि तिसरा जो आहे तो संपूर्णपणे वेदांत अनुभवलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्याचं जीवन चाललंय. आणि जेव्हा लुटेरूने ते काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने स्वतःहून काढून देऊन टाकला. त्याला काहीही दुःख नाही, कारण त्याचं प्रेमच त्याच्या वस्त्रांवर नव्हतं. किती सोपं केलं त्याला ते काढून द्यायला. जर आपल्याला निश्चित अशी गोष्ट माहितीये की एक दिवस ते द्यायचंय, तर त्याच्यावर आपण आसक्त का बरं होतोय, का आपण अडकलोय? आणि एक विचार करा, आपण सगळेच जण, फार महत्वाचा विचार आहे, म्हणजे यक्ष प्रश्न आपण एकदा घेतला होता बघा. यक्ष प्रश्नामध्ये एक विचार आपण घेतला होता की यक्ष प्रश्न विचारतोय पटपट युधिष्ठिराला, रॅपिड राऊंड सारखं. त्याच्यामधले आपण वेगळा प्रश्न घेतला असणार आहे आधी, आणि इथे आपण वेगळा प्रश्न घेऊया की यक्षाने विचारलं युधिष्ठिराला की अरे युधिष्ठिरा, या भूतलावर आश्चर्यकारक अशी गोष्ट कुठली? आणि क्षणाचाही विलंब न लावता युधिष्ठिराने उत्तर दिलंय की माणूस मरणाला विसरतो, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. खरंच आपण मगाशी जो विचार केला की कोणीतरी तरी गेलं तर तेवढ्या पुरतं मरणाचा विचार, आणि नंतर परत ये रे माझ्या मागल्या, विसरलो आपण की आपण पण तिथेच चाललेलो आहोत. म्हणजे मरणाचं भय आपल्याला नाही असं नाहीये, मरणाचं भय आहे पण आपल्याला माहितीच नाहीये की ते मरणाचं भय आहे. काय बघा, खूप बारीक विचार आहे. साधं बोलतोय म्हणून आपल्याला कळत नाही की आपण वेदांतच घेतोय. बघा, आपण दिवसभरातलं जे कार्य करतो, जे काही काम करतो, जन्मल्यापासून काम करतो किंवा दिवसभरात काय करतो, आपण खातो, बरोबर? आपण खातो, पितो, झोपतो, आपण चांगल्या घरी राहतो. आपण थोडंसं काहीतरी खुट्ट झालं की औषध, सध्या कोरोना काळात तर बघायलाच नको आपण काय काय केले, काढे घेतले, वाफ घेतलं, काय काय केलं. चांगलं अन्न खातो. आणि हे सगळं काय आहे याचा विचार करा. आणि अशा पद्धतीने विचार करणं किती गरजेचं आहे बघा. जेव्हा मी खाते, मी का खाते? मी का खाते याचं उत्तर आहे की मी टिकलं पाहिजे, मी स्वतःला टिकवण्याचा प्रयत्न करते म्हणून मी खाते आहे. आणि स्वतःला टिकवण्याचा अर्थ आहे की मला मरायचं नाहीये म्हणून मी खाते, मी टिकलं पाहिजे म्हणजे मी खाते आहे. मी जे काही माझे व्यवहार करते, दिवस थोडंसं खर्चटलं की मला लगेच त्रास होतो, पडल्यानंतर मला लगेच त्रास होतो, कारण अल्टिमेट भय, अंतिम भय जे आहे ते मरणाचं आहे. आणि ते समोर नसल्यामुळे मला कळत नाही की ते मरणाचं भय आहे, पण ते मरणाचंच भय आहे. आणि म्हणून मगाशी जे वाक्य आपण उच्चारलं की विवेकानंदांचं, की प्रचंड स्वातंत्र्याचा अनुभव हा आपण घेऊ शकत नाही, कारण ते भय लटकतंय आपल्यावर कायम. खाणं पिणं जे काही करतोय, वाचवतोय, स्वतःला टिकण्यासाठी करतोय सगळं, आणि मरण्यापासून वाचण्यासाठी अशा पद्धतीने विचार करावा. आणि मग मृत्यूबद्दल हळूहळू आपले विचार दृढ होत जातील, कारण सामोरे जायचं एक दिवस आपण त्याला.
एक असा विचार करा की एक वर्ग आहे, त्या वर्गात मुलं बसलेली आहेत आणि त्या वर्गामधली काही मुलं दंगा करतायत. बघा, काही मुलं दंगा करतायत आणि जेव्हा वर्ग शिक्षक त्या वर्गामध्ये येतात तेव्हा ते काय करतात की दंगा करणाऱ्या मुलांना बाहेर उभं राहायला सांगतात, वर्गाच्या बाहेर उभं राहा. आता ती सगळी मुलं जी आहेत ती वर्गाच्या बाहेर उभी आहेत, पण ही आतमध्ये दंगा करणारी मुलं बाहेर जाऊन काही सरळ उभी राहतील का? ती मुलं दंगा करतात, एकमेकांची बोलतात, एकमेकांची भांडतात, दरवाजा खिडक्या वाजवायचा प्रयत्न करतात, आतमध्ये डोकावून डोकावून बघायचा प्रयत्न करतात, आतमधल्या मुलांचा आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. आता खरं बघितलं तर ही जी मुलं आहेत त्रास देणारी, ती वर्गात समोर दिसत नाहीयेत, हो की नाही? ती वर्गात आहेत का? नाही. ती वर्गात दिसत नसली तरी त्यांचा त्रास होतोय. तसं हा मृत्यूचं भय, मृत्यूचा विचार आहे आणि मृत्यूचं भय. इथे आपण खातोय, आपलं नॉर्मल रुटीन जगणं चाललंय, जे काही आपलं काम आपण करतोय, म्हणजे वर्गात समोर ते मृत्यूचं भय आपल्या समोर दिसत नाहीये, पण इनडायरेक्टली जे काही आपलं चाललेलं आहे, खाणं पिणं, स्वतःला वाचवणं, साधी साधी औषधं घेणं, हे सगळं तेच भय आहे. काय सुंदर विचार आहे. आणि या भयापासून आपल्याला जिंकायचं म्हणजे औषध घेऊ नये, स्वतःची काळजी घेऊ नये असं नाही बरं का. लौकिकात जे करायचं ते केलं पाहिजे, पण याची जाणीव पाहिजे की मी काय हे करते. आणि जाणीव असेल तर आपण फार आनंदाने एक दिवस त्या मृत्यूला सामोरी जाऊ. जायचंच आहे आणि एक दिवस अपरिहार्य आहे, हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि एक वेगवेगळ्या पद्धतीने बघा आपण विचार करतोय, अजून एका पद्धतीने आपण विचार करायचा प्रयत्न करूया, कारण मृत्यूबद्दल बोललं गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय ते भय जाणार नाही. अजून एक असा विचार आहे, महत्वाचा विचार आहे, आणि की मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होतं? म्हणजे स्थूल स्थूल आपल्या देहाचा त्याग होतो. आपलं सूक्ष्म देह नाही जात कुठे, सूक्ष्म देह पुढे जातं प्रवासाला. म्हणजे जाऊन जाऊन काय जातं, आपलं मन बुद्धी चित्त जे काय सूक्ष्म देहाचे घटक आपण पाहिले. आपला अभ्यास खूप चांगला झालेला आहे, वासनेवर आरूढ होऊन बुद्धी वगैरे हा सगळा विचार आपण आधी मनाच्या श्लोकांचा अभ्यासामध्ये घेतलेला आहे. स्थूल शरीर जातं आणि सूक्ष्म शरीर जो आहे ते पुढे प्रवास करतं. जर मोक्ष नाही मिळाला तर सूक्ष्म शरीर प्रवास करतं आणि पुढचा देह घेत राहतं, जोपर्यंत कृपा होत नाहीये. महाकाळाची कृपा नाही, भगवंताची कृपा नाही, सद्गुरूंची कृपा नाही, तोपर्यंत गटांगळ्या खाणं चालूच असणार आहे. हे सूक्ष्म देह स्थूल देह धारण करतो. बघा, मृत्यू म्हणजे काय ते अजून एक उत्तर मिळालं आपल्याला. स्थूल देह पडतो, बर का. आणि आणि हाच विचार सगळ्याच धर्मामध्ये झालाय बर का, सगळ्याच धर्मामध्ये. म्हणजे म्हणजे मुसलमान धर्मामध्ये जन्नत नावाची कन्सेप्ट आहे की नाही, आणि सगळा त्यांचा खटाटोप त्या जन्नत मध्ये जाण्यासाठी आहे. आणि ते स्थूल देहाने जाऊ शकत नाही, सूक्ष्म देहाने तिकडे जायचंय, बरोबर. म्हणजे कन्सेप्ट या आहेत. हे फक्त हिंदू धर्म बोलताय असं नाहीये, ख्रिश्चन लोकांमध्ये पण आहे की हेवन म्हणतात, आणि आपल्याकडे तर आहेच आहे, आपण स्वर्ग म्हणतो. पण आपला धर्म श्रेष्ठ का होतो? कारण आपण फक्त स्वर्ग म्हणून थांबत नाही, कारण स्वर्गाला पोचणं म्हणजे अल्टिमेट आहे असं पण म्हणत नाही. क्षीणे पुण्य मर्त्य लोक विशंती, तिकडचं पुण्य क्षीण झालं की परत तुम्ही मृत्यूभूमीमध्ये येता असं आपण म्हणतो. आणि आपल्याकडे जे बोललं गेलेलं आहे आपला धर्म बघा, विवेकानंदांनी अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. विवेकानंद असं म्हणतात की धर्म कोणाला म्हणायचं की तो फक्त उत्तम जगावं त्याच्याबद्दल बोलतोय, हा धर्म नाहीये. मेल्यानंतर जे जे काय होतं हे संपूर्णपणे सांगणारा जो खरा असतो ना, त्याला म्हणायचं धर्म. काय व्याख्या केली धर्माची. आणि हे बाकीचे धर्म जे म्हणतायत ते पोचतायत ना तिथपर्यंत, पण आपली उत्तर मीमांसा जी आहे, षटशास्त्र 6 शास्त्र आहेत, कधी करणार आहे सगळ्यांचा अभ्यास आपण? 6 शास्त्रांपैकी 5 शास्त्र जी आहेत ती थोडी थोडी पुढे पुढे पुढेपर्यंत पोहोचलेली आहेत, पण शेवटचं शास्त्र जे आहे उत्तर मीमांसा आपण त्याला म्हणतो, त्याला वेदांत म्हणतोय आपण. आणि ते जे आहे ते शास्त्र संपूर्णपणे मृत्यूला कसं जिंकायचं याच्याबद्दल बोलतोय. जावं आपण उपनिषदाकडे. आपण एकदा उल्लेख केला होता कठोपनिषदाचा, बऱ्याच ठिकाणी येतोय विचार, आपण कठोपनिषदाचा आधार घेऊया. कारण कठोपनिषद हे प्रायमरली मृत्यू शास्त्राबद्दल बोलतोय. जर इतकं क्लिअरली डिटेल्स दिलेले असतील तर का आपण यांच्याकडे जाऊ नयेत? म्हणजे यम आणि नचिकेताचा त्याच्यात संवाद आहे असं आपण एकदा पाहिलं होतं. आणि नचिकेत लहान आहे, 6-7 वर्षाचा मुलगा आहे, आणि हा यमदेवांना जाऊन मृत्यूबद्दल प्रश्न विचारतोय. आणि यमदेव म्हणतात, अरे तू इतका लहान आहेस, मृत्यूबद्दल का तुला जाणून घ्यायचंय, अजून तुला जायचंय एवढं सगळं आयुष्य पुढे, तू का
का विचारतोयस मृत्यूबद्दल? मी काय करतो, तुला तुला मी संतती देतो, संपत्ती देतो, सत्ता देतो, यश देतो, कीर्ती देतो, तुला जे काही हवं ते देतो, तुला हत्ती, घोडे, अप्सरा, स्वर्ग सुख देतो मी तुला. बघा, परीक्षा घ्यायचा चालू आहे इकडे प्रकार. यमदेव त्याची परीक्षा घेतात, याच्यामधलं एखादी गोष्ट जरी मला दिली असती तर हा हा मी खुश झाले असते, की ठीक आहे माझं निघून जाईल याच्यामध्ये सगळं. पण तो नचिकेत आहे, आणि नचिकेताकडनं आपण कसं शिकावं हे शास्त्र शिकवते आपल्याला, कठोपनिषद शिकवते, की तुला मी हे सगळं देतो रे, तू हे सगळं घे, पण मृत्यूबद्दलचं शास्त्र मला विचारू नकोस. काय उत्तर दिलंय नचिकेताने? नचिकेत क्लिअर तीन तीन टप्प्यांमध्ये उत्तर दिलंय त्याने नचिकेताने. पहिलं काय सांगितलं नचिकेताने, की आता तुम्ही मला जे काही देऊ करत होता, म्हणजे तुम्ही मला सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, संतती आणि काय जे काही तुम्ही देऊ, ते अप्सरा आणि स्वर्ग सुख आणि रथ, हे सगळं तुम्ही, राज्य, हे सगळं तुम्ही मला देताय यमदेवा. पण या सगळ्याच्या पुढे तुम्ही आहातच की. हे त्याला कळतंय की सगळ्याच्या पुढे तो मृत्यू आहे तिथे, जे आपण विसरलेलो होतास, की सगळ्याच्या पुढे जर तुम्ही असाल तर त्याच्या आधीच सगळं निरर्थक आहे. हा पहिला. आणि दुसरं म्हणजे की भोग जे तुम्ही मला देऊ करता आहात, ते सगळ्या भोगांना मर्यादा असते हे मला माहिती आहे. आणि तिसरं तो असं म्हणतोय की जे काही तुम्ही मला देऊ केलं आता, हे आमिष जर तुम्ही मला दाखवली, ते माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. म्हणजे आमिष ही प्रश्नाचं उत्तर नाही, मला प्रश्नाचं उत्तर द्या. काय क्लॅरिटी असेल नचिकेताची जेव्हा तो प्रश्न विचारतो यमदेवांना. का आपण असं सगळं ऐकायचं, की त्या त्या पद्धतीने आपण मृत्यूकडे बघायला शिकायचंय. आणि कृपा जोपर्यंत होत नाही, भगवंताची कृपा त्याच्यावर असणार, त्याच्याशिवाय त्याला बोलता नसणार, नसेल आलं एवढं यमदेवांशी, त्याचं आचरण तेवढं शुद्ध असणार, म्हणून तेवढी कृपा झालेली आहे त्याच्यावर. कालीपद घोष एक गृहस्थ होते बरं का, कालीपद घोष. आणि एका मित्राच्या मुळे त्यांची पहिल्यांदा भेट रामकृष्ण परमहंसांशी झाली. आणि कालीपद घोष जे होते त्यांना मद्यपानाची सवय होती. आणि पहिल्यांदा जेव्हा ते रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेले, तेव्हा ते मद्यपान करून, थोडंसं काय असेल पण मद्यपान करून गेले होते. रामकृष्ण परमहंस समोर होते, इतर शिष्य बाजूला होते. आणि जेव्हा कालीपद घोष गेले तेव्हा इतर शिष्यांना प्रचंड राग आला, की सत्पुरुषांना जाताना असं जायचं असतं का? पण रामकृष्ण परमहंसांचं मन अतिशय काय म्हणतात, बालमन असं त्यांचं होतं. आणि जेव्हा कालीपद घोष तिथे आले तेव्हा त्यांना कालीपद घोषाने त्यांना विचारलं, रामकृष्णांना, की तुमच्याकडे काही प्यायला आहे का? आणि हा प्रश्न ऐकून इतरांना तर अजूनच राग आला. पण इतकं गोड उत्तर दिलंय रामकृष्ण परमहंसांनी. ते असं म्हणताय की माझ्याकडे प्यायला आहे, पण विचार कर नक्की की तुला ते प्यायचंय की नाही. कारण एकदा की माझ्याकडे अतिशय उत्तम पेय आहे. तेव्हा ब्रिटिशांचा काळ होता. कालीपद घोषांनी विचारलं, इंग्लिश आहे का तुमच्याकडे, इंग्लिश वाईन? तर ते म्हणतात, रामकृष्ण परमहंस म्हणतात, नाही, देशी आहे, देशी. आणि हे जे माझ्याकडे पेय आहे, हे पेय जर मी तुम्हाला प्यायला दिलं तर लक्षात ठेवा की हे पेय एकदा प्यायल्यानंतर तुम्ही दुसरं काही पेय पिणारच नाही. तुमचं बाकी सगळ्या पेयांमधनं रस निघून जाईल आणि फक्त इकडेच तुमचा रस असेल. सांगायचा मुद्दा खरं वेगळा आहे की त्यांची पहिली भेट होती आणि त्याच्यानंतर ते कायमच तिकडे येत गेले आणि पुढे कालांतराने कालीपद घोष हे रामकृष्णांचे शिष्य झाले. आणि एकदा रामकृष्ण जे होते ते त्या काली मातेच्या मंदिरात राहत असत, दक्षिणेश्वरात. आणि दक्षिणेश्वराचं मंदिर जे आहे ते हुगली नदीच्या जवळ आहे. तर एके दिवशी होडीमध्ये बसून कालीपद घोष संध्याकाळच्या वेळेला रामकृष्णांना भेटायला येत होते. आणि ते जेव्हा आले तेव्हा त्यांना असं कळलं की रामकृष्ण स्वतः कुठेतरी वेगळीकडे एका प्रवचनासाठी म्हणा किंवा एका सत्संगासाठी ते बाहेर निघाले होते. आणि कालीपद घोष त्यांना म्हटले की मी तुम्हाला सोडतो, तुम्ही माझ्याबरोबर याल का? हो, येतो म्हणाले, चालेल. आणि मग ते नौकेत बसले, त्या होडीत बसले आणि होडीवाल्यांनी ती नाव चालवायला सुरुवात केली. आणि थोडं पुढे गेल्यानंतर कालीपद घोषांनी तो नाव चालवणारा जो होता त्याला सांगितलं की ही होडी जी आहे, नाव जी आहे, ती मधोमध नदीच्या मधोमध जाऊन उभी कर. तर रामकृष्ण परमहंसांना कळलं नाही की हा असं का सांगतोय. आणि ती तिकडे जाऊन मधोमध उभी केली
आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही मला जे हवंय ते देणार नाही, कालीपद घोष असं म्हणतायत ना, की जोपर्यंत तुम्ही मला जे हवंय ते देणार नाही तोपर्यंत ही बोट पुढे जाणार नाही. आणि रामकृष्णांना कळेल की हा असं का करतोय, की मला पुढे जाऊन प्रवचनाला जायचं. अरे चल चल लवकर, तुला जे पाहिजे ते मी नंतर देतो रे, पण आत्ता नको. तुला काय हवंय? तुला माझा आशीर्वाद हवाय का, की तुला तुला एखादा मंत्र देऊ का मी? घे ना तू, पण लवकर इथून चल. तर कालीपद घोष म्हणतात नाही, मला जे हवंय ते जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत ही होडी पुढे जाणार नाही. तेव्हा ते म्हणतात की तुला काय हवंय. बघा भक्ती कशी असावी, कारण शरण गेल्याशिवाय होत नाही ते. आणि शरण आपल्या आचरणाने आपण जायचं असतं, आपले विचार बदलायचे असतात. कसे होते ते आधी, आणि नंतर आता ते काय मागतायत बघा. ते असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही माझ्यावर कृपा करत नाही, मला जे हवंय, जी हवी आहे ती कृपा जोपर्यंत तुम्ही माझ्यावर करत नाही तोपर्यंत ही होडी पुढे जाणार नाही. तीव्र मुमुक्षत्व म्हणतात त्याला. तर ते म्हणतात की तुला काय हवंय सांग तरी तू. म्हणजे जणू कालीपद घोषाने स्वतःचा मृत्यू पाहिला आहे अशा पद्धतीने कालीपद घोष असं म्हणतायत. आपण मृत्यूविषय सोडलेला नाही बरं का आपला. ते असं म्हणतात की माझा मृत्यू जेव्हा येईल तेव्हा मला असं दिसतंय की माझे नातेवाईक आजूबाजूला असतील, मी जे म्हणतो माझी लोक, अशी माझी लोक आजूबाजूला असतील, पण माझ्या समोर प्रचंड अंधार असणार आहे. जणू त्यांना ते सगळं दिसतंय की तेव्हा काय होत असतं. माझ्या समोर प्रचंड अंधार असणार आहे आणि तुमची कृपा माझ्यावर अशी झाली पाहिजे की त्या अंधारात मला तुम्ही दिसला पाहिजे आणि प्रकाशाच्या वाटेकडे तुम्ही मला घेऊन गेलं पाहिजे. ही कृपा माझ्यावर करा. आणि रामकृष्ण म्हणतात ठीक आहे, करतो ही कृपा तुझ्यावर. एक 2-4 वर्षानंतर रामकृष्णांनी देह ठेवला आणि त्याच्या जवळजवळ 25 वर्षांनंतर कालीपद घोषांचा काळ आला होता. आणि तेव्हा जेव्हा त्यांचा काळ आला होता तेव्हा त्यांच्या बाजूला एक शिष्य, रामकृष्णांचे एक शिष्य बसले होते. आणि त्या शिष्यांनी कालीपद, आता शेवटच्या काही घटिका उरल्यात कळतंय, तेव्हा त्या शिष्याने विचारलं कालीपद घोषांना की तुम्हाला रामकृष्णांचं स्मरण आहे का. आणि कालीपद घोषांनी सांगितलं की आजपर्यंत नव्हतं ना, तेवढं स्मरण या क्षणी मला आता त्यांचं आहे. आणि असं म्हटल्या क्षणी कालीपद घोष असं म्हणतात की ते बघ ते आले पण माझ्याकडे मला घ्यायला. म्हणजे फक्त रामकृष्ण परम आले होते ते, आणि ते फक्त कालीपद घोषांना दिसले आणि ते त्यांना घेऊन गेले आणि इकडे त्यांचा मृत्यू झालाय. बघा मृत्यूला सामोरे जायला याच्यामधनं आपल्याला एक कळतंय की जोपर्यंत आपण शरण जात नाही, आपल्याकडे अजून 10-15 मिनिटं आहेत, आपला विषय आपण घेऊया. दोन भागांमध्ये घेऊ शकलो असतो, पण बसतोय विचार आज व्यवस्थित. मृत्यूला सामोरी जायचं असेल आपल्याला तर भगवंताला शरण गेल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय, शास्त्राचा आधार घेतल्याशिवाय, सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय ते शक्य होत नाही. म्हणजे मी करीन म्हटलं तर ते होत नाही. आपल्याला शरणच जावं लागतं त्या गोष्टीसाठी. बघा, कारण आधार घेऊया, परत रावणाचा आधार घेऊया, पटकन आपल्याला जमता यायला विचार बसवता येतोय. आणि हा जो आपण विचार घेणार आहोत तो आपल्याला दैनंदिन आयुष्य जगताना पण शिकवतोय. जायचंय मृत्यूकडे एक दिवस, मान्य. प्रसंग आहे तो जेव्हा हनुमंताला बांधलं होतं, बघा बंधनातून सुटका कशी करून घ्यायची आहे. कारण आपण या सगळ्या बंधनात अडकलेलो आहोत की मी म्हणजे देह, आणि हे वासनारूपी बंधनाने आपण अडकून गेलेलो आहोत. त्याच्यामधनं सुटायचं कसं. आधार घेऊया. प्रसंग आहे तो हनुमंताला बांधलं होतं आणि रावणासमोर उपस्थित केलं गेलं होतं, जेव्हा तो सीता शोधार्थ गेला होता लंकेमध्ये. आणि तेव्हा इंद्रजिताने ब्रह्मास्त्र पाशामध्ये अडकून टाकलं आणि बांधलंय, त्याला पूर्णपणे बांधलं गेलेलं आहे. आणि ब्रह्मास्त्र पाशामध्ये त्यांनी स्वतः अडकून पण घेतलं. तेवढा मान सन्मान त्यांनी दाखवला ब्रह्मदेवांप्रती हनुमंताने. आणि रावणासमोर जेव्हा उभं केलं गेलं तेव्हा तो रावणाकडे बघून हनुमंत म्हणतो की अरे रावणा, तू इतका ज्ञानी आहेस रे, इतकं सगळं तुला कळतं, पण तुझ्या हृदयामध्ये थोडासा बिघाडच आहे. सगळंच आपल्याला कळत असतं ना, पण हृदयात काय बिघाड आहे हे हनुमंत सांगतोय तिकडे. तो म्हणतो की तू ज्ञानी आहेस, तुला सगळं कळतं, पण हृदयात तुझ्याकडे बिघाड आहे, तो बिघाड सुधारून घे. तो बिघाड म्हणजे तू शरण जा. कारण माझ्या कडनं मला ज्यांनी उपदेश दिला त्याच्याकडनं मी हेच शिकलो, त्यांच्याकडनं, की आपण शरण गेलं पाहिजे, तू शरण जा. तर रावणाला इतका प्रचंड राग आला की काय दिवस आलेत माझ्यावर, मला एक वानर उपदेश देणार, तू काय मला उपदेश देतोयस.
हनुमंत म्हणतो की आमच्याकडे उपदेश देणाऱ्याला फार मान असतो, तुमच्याकडे काय असतं? रावणाला इतका राग येतो की वानर उपदेश देणार, आमच्याकडे असं फल मिळतं की आमच्याकडे मृत्यू दंड मिळतो. म्हणून रावणाच्या सभेमध्ये हनुमंताला बांधलेलं आहे आणि तो असं म्हणतोय की मी तुला मृत्यू दंड देतोय, मृत्यूबद्दलच विचार चाललाय आपला, मृत्यू दंड देतो मी तुला. आणि त्याच्या राक्षसांना सांगतो की याला मारा, पकडा आणि त्याला मारा. आणि जेव्हा राक्षस त्याच्या अंगावर धावले, बघा विचार करा काय चित्र विचित्र राक्षस असतील ते रावणाचे, आणि हा बांधलेला आहे. आणि कोणी जर त्याला विचारलं की अरे हनुमंता तू बांधला गेलायस, तुला मरणाचं भय नाही? आणि तो असं म्हणतोय, काय शिकण्यासारखं आहे बघा आपल्याला, तो असं म्हणतोय की मी जरी बांधलो गेलो असलो, माझे हात जरी बांधले गेले असले, तरी भगवंताचे हात बांधले गेलेले नाहीत. शरण जाणं म्हणजे भगवंतावर दृढ विश्वास असणं, की मी बांधलो गेलो, माझे हात बांधले ठीक आहे, त्याचे हात बांधले गेले नाहीत ना. सूरदास होते, सूरदास संत अंध होते ते, आणि सूरदास नेहमी रोज त्या कृष्णाच्या मंदिरात, लांब होतं ते मंदिर, त्या कृष्णाच्या मंदिरापर्यंत कृष्णाचं दर्शन घ्यायला जात असत. म्हणजे ते रस्त्यामधनं खड्डे वगैरे जे काही असतील ते सगळं सांभाळत, आणि त्या मंदिरातली गर्दी एवढी सगळी, आणि स्वतः अंध होते. एका गृहस्थाने त्यांना विचारलं की सूरदास तुम्ही इतका त्रास घेऊन तुम्हाला नाहीतरी दिसतच नाही, मग असं असताना तुम्ही मंदिरामध्ये दर्शन घ्यायला येता कशाला? सूरदासाने इतकं सुंदर उत्तर दिलं. सूरदास असं म्हणतात की मला दिसत नाही, मला तो दिसत नाही, पण त्याला तर मी दिसतो की नाही. याला म्हणतात भाव, याला म्हणतात शरण जाणं, याला म्हणतात विश्वास असणं की तो नक्की माझ्याकडे बघतोय. हनुमंताने तसंच उत्तर दिलं की माझे हात जरी बांधले असले तरी त्याचे हात बांधलेले नाहीत. आणि घडलं काय? रामानेच बुद्धी दिली विभीषणाला की जाऊन समोर जाऊन थांबव. का आला विभीषण आयत्या वेळेला समोर पुढे, की याला मारू शकत नाही, दूताला मारू शकत नाही असं तो म्हणतो. आणि खरंच दूताला मारू शकत नाही. विचार करा, आपल्या घरी जर का कोणीतरी पोस्टमॅन एक पत्र घेऊन आला आणि त्या पोस्टामध्ये त्या पत्रामध्ये असं लिहिलं की कोणाचा तरी मृत्यू झालाय. आता असं जर त्या पत्रात लिहिलं असेल आणि पोस्टमॅनने ते पत्र आणलं असेल, तर याच्यामध्ये पोस्टमॅनची काय चूक आहे? त्याने फक्त निरोप द्यायचा प्रयत्न केलाय, त्याला आपण शिक्षा देऊ शकत नाही की असली कसली बातमी तू आणलीस. तसं इथे तो फक्त राम हे काम जो करतोय हनुमंत इथे, तो तिकडे शोध घ्यायला आलेला आहे, फक्त त्याला आपण मारू शकत नाही आपण. आणि परत काय झालं, जेव्हा जेव्हा त्याला बांधलं गेलं होतं तेव्हा यांनी विभीषणाने जेव्हा सांगितलं की याला मारू शकत नाही, तुम्ही त्याला दंड देऊ शकता, शिक्षा काहीतरी देऊ शकता, पण मृत्यूदंड देऊ शकत नाही. आणि असं जेव्हा विभीषणाने म्हटलं तेव्हा हनुमंताला पटकन आतमध्ये काळजी वाटली. आणि हनुमंताला कोण आठवलं? त्या हनुमंताला शूर्पणखा आठवली, रावणाची बहीण. म्हणजे शूर्पणखेचं काय केलं होतं लक्ष्मणाने? तर नाक आणि कान कापून टाकलं होतं. आणि हनुमंत असा विचार करतो की या क्षणी जर रावणाला त्याची बहीण आठवली तर तो माझं पण नाक कापून टाकेल आणि माझं कान कापून टाकेल. आणि हनुमंत असा विचार करतो की मी इथे कोणाचं काम करायला आलेलो आहे? मी इथे रामाचं काम करायला आलेलो आहे, आणि रामाचं काम करायला आलो आणि माझं नाक कापून घेतलं मी, म्हणजे काय? विचार करा, आपल्या सगळ्यांना त्या भगवंतानेच इथं काम करायला पाठवलेलं आहे. आणि जर इंद्रियांमध्ये जर मी अडकून राहिले, हे मन बंदरते, पण हा तसा नाहीये, हा वानर तसा नाहीये अडकणारा. मी जर इंद्रियांमध्ये अडकून गेले तर माझं नाक आणि कान कापलं जातं, मी मरते. म्हणजे मी जेव्हा आयुष्यभर या 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 मनाचं ऐकत बसते, मनाचे श्लोक चाललाय विषय आपला, आणि त्याच्यामुळे माझं नाक कान कापलं जाणं म्हणजे मरणं. भगवंताने काम करायला पाठवलंय मला इथे, त्याचं स्मरण न करता मी तशीच मेले, म्हणजे नाक कान कापलं गेलं. आणि हनुमंताने काय केलं? मग हनुमंताने सरस्वती मातेचं स्मरण केलंय, आणि तिचं स्मरण करता त्याला पटकन सुचलं की आपली शेपटीला आपण जवळ घेऊन तिचे लाड करूया आपण, त्याला असं सुचलं पटकन. आणि मग रावणाला संकेत मिळाला की हा हा एका कपीला त्याची शेपूट फार प्रिय असते. तेवढ्यात हनुमंताला असं वाटतं की बाप रे, याने जर शेपूट कापायला सांगितली तर करू काय? मती बदलून टाकलीये सरस्वती मातेने, आणि असं डोक्यात त्याच्या घातलं रावणाच्या की त्याला आग लावावी. आणि मग सांगितलं की कापड आणा, तेल आणा, ते काय तूप आणा, आणि ते बांधा आणि आग लावा. आणि मग पुढचं आपल्याला सगळं माहिती की त्याची शेपूट मोठी मोठी होत गेली.
आणि शेवटी कापड संपलं, तूप संपलं, तेल संपलं, सगळ्यांच्या घरून आलं होतं, सगळं संपलं. आणि जेव्हा खरंच अग्नी दिला गेला, बघा इकडे आपल्याला शिकायचं, जेव्हा मगाशी मुद्दा मांडला की दैनंदिन आयुष्य शिकताना कसे मुद्दे आपल्याला इकडे मिळतात. म्हणजे मरणाकडे जायचंच आहे, पण कसं जायचं मरणाकडे. आणि मृत्यूला सामोरे जायचं असेल तर देहाचा फक्त मृत्यू होतो, माझा होत नाही. मी ते ब्रह्मस्वरूप आहे हे जाणायचं कसं, याचं उत्तर आपल्याला जगताना मिळाली पाहिजे. जेव्हा त्याच्या शेपटीला आग लावली गेली तेव्हा त्यांनी पटकन काय केलं हनुमंताने, की तो लहान झाला. त्यांनी एवढंसं लहान रूप घेऊन टाकलं आणि ते लहान रूप घेतल्यामुळे जे त्याला बांधलं गेलं होतं एवढं घट्ट मोठं, ते सुटून गेलं. किती लॉजिकल आहे. आणि आपल्याला याच्यामधनं काही शिकायचंय. जेव्हा आपल्याला कोणीतरी जाळण्याच्या ईर्षेमध्ये, अहंतेमधनं बाकीचे सगळे लोक आपल्याला जाळायचा प्रयत्न करतात आणि आपल्याला जर वाचायचं असेल या सगळ्यामधनं, या बंधनातून आपल्याला जर सुटायचं असेल, तर आपण जर लहान झालो, म्हणजे आपली अहंता जर आपण लहान केली, फार मोठी असते ती अहंता आणि माहिती नसतं की ती एवढी मोठी आहे. ती अहंता जर आपण लहान केली तर आपली बंधनं सुटतायत. आणि बंधनं सुटून तो नंतर काय करतो ते आपल्याला हनुमंत माहितीये, की तो त्याला नगरामध्ये फिरवलं जातं आणि तो नगरामधनं सगळीकडे बघतोय की कोणाकोणाच्या घरून काय काय आलं, केवढं तेल, केवढं तूप, केवढं कापड कोणाच्या घरनं आलेलं आहे. आणि तेवढं रिटर्न द्यायला पाहिजे ना, कर्मसिद्धांत आहे, जेवढं आलं तेवढं दिलं गेलं पाहिजे. आपले श्लोक आज इनडायरेक्टली कर्मसिद्धांताबद्दलच बोलतायत, की कर्तृत्व घेऊन जर कर्म केलं असेल तर मृत्यूभूमीच आहे ही. ते काळमुखी निमाला, त्या काळमुखात आपल्याला जावं लागतं. आणि जर आपण भगवंताचा भक्त असू तर आपण या सगळ्यामधनं वाचतोय आणि त्या वाचण्याला आपण शरण जावं लागतं. आपण परत दासबोधाचा आधार घेतोय. समर्थ म्हणतात की ऐसे दुःख गर्भवासी, जन्माबद्दल चाललंय की गर्भवासात दुःख आहे असं ते म्हणतात, की ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रासी, म्हणून या भगवंतासी शरण जावे. मरायच्या अगोदर त्याला शरण जा, म्हणजे मृत्यूकडे वेगळ्या पद्धतीने सामोरे जाल तुम्ही, वेगळ्या पद्धतीने असं ते सांगतात. आणि ही अहंता जी आहे, ही अहंता आपल्याला तिथपर्यंत जाऊ देत नाहीये. बघा, ही अहंता कुठली घेतोय खरं संपवायचा विषय, पण बोलल्याशिवाय राहत नाही. पुढचे 15 मिनिटं, 10 मिनिटं दिसतायत मला. कुठली अहंता ही आपली, काय म्हणायचंय अहंतेला? मी सगळं करतोय, माझं कर्तृत्व. म्हणजे काळा पैसा आपल्याला माहिती की नाही, काळा धन, ब्लॅक मनी. काळा पैसा म्हणजे काय हो? जो पैसा आपला नसतो, त्या पैशावर आपण स्वतःची मालकी गाजवणं म्हणजे काळा पैसा, बरोबर? म्हणजे माझं नसताना त्याच्यावर मालकी गाजवणं म्हणजे काळा पैसा, काळं धन. माझा देह, असं मी म्हणते ना, म्हणजे देह माझा मी आणला की मला दिला गेला, घेतलाय आपण आधी विचार घेतलाय. तो दिला गेला आपल्याला, तो झाला कुठे माझा? जर तो दिला गेला असेल तर तो माझ्या मालकीचाच नाहीये ना. देह माझा ना, हे संसार काही माझं, जगत माझं, कारण याच्यामधनं काहीच निर्माणच मी केलेलं नाहीये. मालकी कुठली ते सोडा हो. आपला श्वास आपला आहे असं आपण म्हणतो. तो मी घेते की घेतला जातो? बघा, बारीक विचार करा, मालकी कुठली? मी घेते का तो घेतला जातोय? माझा श्वास पण मी घेत नाहीये, ते त्या सिस्टीम मधनं घेतला जातोय. म्हणजे मला कितीही वाटलं की तो श्वास माझा आहे, तरी तो माझा नाही. कारण तो माझा जर असला असता तर तो मी कधी घ्यायचा आणि कधी नाही असा विचार केला असता. मग आता एवढाच घेऊया, मग उद्या जास्त घेऊया, आज कमी घेऊया, आणि सुट्टीच्या दिवशी संडे आज नकोच, असं सगळं मी केलं असतं. पण जो माझा श्वास पण नाही त्याच्यावर मालकी काय दाखवायची नाही. अहंता कुठली? कारण ही अहंता अडकवते आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये, अडकून ठेवते. बघा, जो निकृष्ट दर्जेचा मनुष्य असतो, निकृष्ट दर्जेचा माणूस, त्याला सगळं माझंच वाटत असतं, सगळंच माझं. तो असं म्हणतो की माझं आहे ते माझं आहे, पण अरे तुझं आहे ना ते पण माझं आहे. निकृष्ट दर्जाचा मनुष्य. आणि मध्यम मनुष्य जो असतो तो असं म्हणतो की माझं आहे ते माझं आहे बुवा, आणि तुझं ते तुझं, ना अध्यात ना मध्यात. पण उत्तम मनुष्य जो असतो तो असं म्हणतो की अरे, जे तुझं आहे ना ते तुझं तर आहेच, पण माझं आहे ते पण तुझं आहे. पण याही पुढे एक ज्ञानी असतो,
आणि ज्ञानी असं म्हणतो की हे सगळंच जिकडे मिथ्या आहे, म्हणजे ना ना तुझं काही आहे ना माझं काही आहे. आणि यापर्यंत आपण जेव्हा आपले विचार पोचवू, आपल्या मनावर ते दृढ बसतील, तेव्हा कुठून तरी आपण याच्यामधनं, या जन्म मृत्यूच्या पंद्यांमधनं सुटू. बघा, एक शेवटचा, कशी सद्गुरूंची कृपा, एक शेवटचा जो मगाशी उल्लेख केला होता की एक शेवटी कथा घेणार आहे. आणि भगवंताची कृपा, सद्गुरूंची कृपा कशी होते की जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली, आता मृत्यूवर बोलायचंय, आणि गंमत अशी झाली की डॉक्टर काकांचे, परमपूज्य डॉक्टर काकांचे, माझ्या सद्गुरूंचे 2 लेख मिळाले मृत्यूबद्दल. आणि एक लेख तर रिसेंट लिहिला होता त्यांनी, आणि तो हे सगळंच जिकडे मिथ्या आहे तिकडे मृत्यूकडे आपण कसं पाहावं या अर्थाने तो लेख लिहिला होता. आणि दुसऱ्या एका लेखामध्ये त्यांनी एक कथेचा आधार घेतला होता, एक एक मुद्दा समजवण्यासाठी, आणि आणि लेखाचं नाव आहे मृत्यू. तर त्या पुढचे आपल्याला वेळ दिसतोय मला, ती कथा घेऊया आणि आपण त्या कथेमधनं कसं शिकता येतं ते बघूया. आणि आता या कोरोनाच्या काळामध्ये अचानक कोणी आपल्या आजूबाजूचे लोक जातायत, हे असं का झालं, मग मी असं त्या दिवशी असं नसतं केलं तर ते वाचले असते वगैरे, काय काय आपण बऱ्याच आपल्या जवळचे जर कोणी गेले असतील तर आपण बरंचसं आपल्यावर ते घेतो की आपण असं केलं असतं, तसं केलं असतं, असं नसतं झालं तर ते सगळे वाचले असते वगैरे वगैरे वगैरे. याला उत्तर हा लेख देतोय, म्हणून आपण तो लेख, या लेखाकडे बघणार आहोत, त्या कथेकडे बघणार आहोत. ती कथा एका राजाची आहे, अनंत अनंत गुण पांड्या असं त्या एका राजाचं नाव सांगितलंय त्या लेखामध्ये. आणि तो दक्षिणेत पूर्वीची गोष्ट आहे. दक्षिणेत एक त्याचं राज्य असतं, आणि विस्तृत राज्य, मोठं राज्य. तो अतिशय प्रजादक्ष आहे, निपुण आहे, उत्तम आहे, सज्जन आहे, असा तो राजा आहे. आणि त्याची जी प्रजा आहे, त्याच्या राज्यात राहणारे सगळे जे आहेत ते आनंदी आहेत, कारण राजा तिकडे उत्तम असतो, तिकडे प्रजा पण उत्तमच असते. आणि सगळं आनंदी असताना त्याच्या राज्यामधल्या कुठल्या तरी एका गावामध्ये एक कुठला तरी शेतकरी आणि त्याची बायको कुठल्या तरी प्रवासाला पायी निघतात. एका गावातून दुसरीकडे कुठेतरी जात असतात, आणि ते दोघं जण पायी निघतात. दिवसभर ते चालतात, आणि चालल्यानंतर दमल्यामुळे ते एका एका मोठ्या वृक्षाखाली ते आराम करण्यासाठी थोड्या वेळ बसतात. आणि बायकोला तहान लागते, म्हणून ती असं म्हणते की मला तहान लागली आहे. तेव्हा तेव्हा शेतकरी असं म्हणतोय की मी तुझ्यासाठी पाणी कुठे मिळतंय का ते बघून येतो, म्हणून तो पाणी काढायला निघतो. आता ही बायको जी आहे, शेतकऱ्याची बायको, ती एकटीच वृक्षाखाली बसलेली आहे. आणि तेवढ्यात त्या वृक्षावर एक बाण अडकलेला असतो, आणि तो बाण आयत्या वेळेला तिच्यावर पडतो, आणि तो बाण लागल्यामुळे तिचा मृत्यू होतो. मृत्यूबद्दलच आज आपण सगळी चर्चा केलेली आहे. तिचा मृत्यू होतो, आणि एक 5-10 मिनिटांनंतर तिचा नवरा जेव्हा येतो, तेव्हा तो असं बघतो की बाण लागून बायकोचा मृत्यू झाला. त्याला इतकं प्रचंड दुःख होतं की आत्ता जी माझ्या बरोबर हसत बोलत होती, तिचा मृत्यू गेली, कायमची गेली. प्रचंड दुःख होतं, आणि त्याला फार राग येतो की आजूबाजूला हिला बाण कोणी मारला. म्हणून तो आजूबाजूला शोधायला जातो, तर त्याला आजूबाजूला एक शिकारी दिसतो. त्या शेतकऱ्याला एक शिकारी दिसतो, आणि त्या शिकाऱ्याच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण, आणि भात्यात पण बाण, असं सगळं दिसतं. आणि तो शेतकरी जाऊन त्या शिकारीला म्हणतोय की तूच माझ्या बायकोला मारलंयस. तर तो म्हणतो मी तुझ्या बायकोला नाही मारलं. तो म्हणे नाही नाही, तूच मारलंयस, आणि तुला राजाकडे मी घेऊन जाणारच आहे. तूच गुन्हेगार आहेस, आणि तुला तुला शिक्षा झालीच पाहिजे. अपराध केलायस ना, तर तुला शिक्षा झालीच पाहिजे. आणि तो खरं बोलत असल्यामुळे त्याच्याकडे भय नाही. तो म्हणतो ठीक आहे, घेऊन चल, मी येतो तुझ्या बरोबर. तर हा शेतकरी काय करतो, आपल्या बायकोला पाठीवर घेतो आणि त्या राजाच्या दरबारात जातो, आणि मधोमध सगळ्यांसमोर आपल्या बायकोचं शव ठेवतो, आणि राजाला अपशब्द बोलतो की तुझ्या राज्यामध्ये तू इतका निपुण आहेस, इतका सज्जन आहेस, पण तुझ्या राज्यामध्ये दिवसा ढवळ्या कोणाला तरी अशा पद्धतीने मारलं जातं. तुम्हाला न्याय केला पाहिजे, माझ्यावर न्याय झाला पाहिजे, अपराधाला शिक्षा झाली पाहिजे. तर तुम्ही निर्णय घ्या, न्याय करा, आणि याला दंड द्या. राजा त्याला विचारतो, आणि तो म्हणतो मी खरंच काही केलेलं नाहीये, माझा काहीही संबंध या मृत्यूशी नाहीये. आणि त्याच्या बोलण्यातली ताकद जी असते ती राजाला कळत असते. पण हे जे काही घडलंय त्याला कोणी साक्षीदारच नसल्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. आणि मग मंत्री जे असतात, मंत्री, त्या काळचे मंत्री फार हुशार असतात. ते मंत्री असं म्हणतात की आपलं दैवत जे आहे, ग्रामदैवत जे आहे, सुंदरेश्वर मंदिर म्हणून तिकडे एक मंदिर असतं, त्या मंदिरात जा, आणि आता भगवंताची करुणा बघा. कारण जर कोणीच साक्षीदार नाहीये तर योग्य न्याय हा फक्त तिकडून येऊ शकतो. कारण आपण घाईघाईमध्ये जो काही निर्णय देऊ तो कोणावर अन्याय होता कामा नयेत. म्हणून योग्य तो निर्णयच घेतला गेला पाहिजे. आणि राजा ऐकतो, राजा सत्वगुणी असतो.
राजा त्या मंदिरात जातो, दिवसभर तप करतो, बसतो तो, आणि नंतर घरी आल्यानंतर रात्री झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडतं. आणि त्या स्वप्नामध्ये या मंदिरातली देवता जी असते ती त्याला असं म्हणते की तू तू एका लग्नाला जा आणि त्या लग्नाला गेल्यानंतर तुला उत्तर मिळेल. आता राजा सकाळी उठल्यानंतर अजून त्याला कळलेलंच नाही की निश्चित काय झालं. मग तो आपल्या मंत्र्यांना, शिपायांना, सगळ्यांना विचारतो की नक्की काय, कोणाचं लग्न आहे का. तर एक शिपाई म्हणतो हो हो, आपल्याकडे एक लग्न आहे आणि त्याचं आमंत्रण तुम्हाला पण आलेलंच आहे. तर राजा म्हणतो ठीक आहे, मी वेश बदलतो आणि त्या शेतकरीला घेऊन जातो, ते शेतकऱ्याला घेऊन जातो. म्हणून आता राजा आणि शेतकरी हे दोघंही वेश बदलून त्या लग्न मंडपाच्या कुठेतरी लपून बसलेत एका ठिकाणी, की काही दिसतंय का, काही उत्तर मिळतंय का, हे त्यांना हवंय. आणि ते लपून एका ठिकाणी बसून सगळं बघायचा प्रयत्न करतायत. आणि त्यांना दोघांनाच दिसतं बरं का, पुढचं जे दिसतं ते त्यांना दोघांनाच यमदूत दिसतात. आणि ते दोघं यमदूत एकमेकांशी बोलत असतात. आणि ते असं म्हणतात की या लग्न समारंभामध्ये तो जो नवरदेव दिसतोय तो काय हट्टाकट्टा आहे, तंदुरुस्त आहे, तरुण पण आहे, इतका छान देखणा आहे, आणि त्याला घेऊन जायचं काम आता आपल्याला करायचंय. पण कारण तर मिळालं पाहिजे, काहीतरी कारण तर हवं की नाही, त्याला नेणार कसं. तर दुसरा यमदूत जो असतो तो म्हणतो की आपल्याला प्रत्येकच वेळा असं करावं लागतं की आपल्याला कारण शोधावं लागतं. बघा, आपल्या आजूबाजूला जे जे मृत्यू होत आहेत ते कसे निश्चित असतात, त्याचं उत्तर आपल्याला या कथेवरनं मिळते. तो दुसरा यमदूत जो असतो तो असं म्हणतो की काल नाही का आपण, आपल्याला प्रत्येक वेळेस पर्याय शोधावा लागतो, काल नाही का आपण काय केलं की झाडाखाली जी बाई बसली होती तिचा काळ आला होता, मग आपण तिच्यावर एक बाण सोडला, वरती वरती अडकलेला तो सोडला आणि आपल्याला कारण मिळालं. तसं आता कारण शोधलं पाहिजे. आता खरं म्हणजे राजाला आणि शेतकऱ्याला उत्तर मिळून गेलेलं आहे, आणि आपल्या सगळ्यांना पण की निश्चित निश्चय झालेलाच असतो त्याचा, कधी जाणार आहे ते. आणि मग ते काय करतात दोघं यमदूत, त्यांना एक रेडा दिसतो, रेडा बाहेर, मग त्या रेड्याला चवताळतात आणि मग तो चवताळलेला रेडा जाऊन त्या नवरदेवाला आदळतो आणि मग कोसळून तो पडतो आणि विवळत विवळत मरतो. जे काय होतं तो तिथपर्यंत हे दोघं थांबत नाहीत, हे दोघं निघून येतात आणि त्यांना कळतं की नक्की काय घडलं होतं ते. आणि याच्यामधनं आपल्याला निघायचं की भगवंत जो असतो त्यांनी ठरवून टाकलं असतं की आता बस, आता बस एवढंच, याच्या पुढे जीवन नाही, हे भगवंताने ठरवलेलं असतं. आपल्याला खूप सुंदर उत्तर मिळते बरं याच्यामधनं, की त्याला माहित हे सगळं जे काही आपल्या आयुष्यात जे आता असंच का घडतंय, आत्ताच का घडतंय, अशा पद्धतीनेच का घडतंय, या सगळ्याला उत्तर आहे की त्याला माहित. आणि त्याला हे माहित असतं की आता बस एवढंच, याच्या पुढे जीवन नाही. सो तो जेव्हा थांबवतो तेव्हा जर आपण आनंदाने निघून गेलो तर आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणे, जोपर्यंत शरण जाणार नाही, जोपर्यंत अहंता कमी करणार नाही, तोपर्यंत अशा पद्धतीने मृत्यूला सामोरी जाता येणार नाहीये. मला असं वाटतं आपण 1 बाय 1 श्लोक न घेता पण या श्लोकांना न्याय दिला गेलेला आहे. आतापर्यंत जेवढं झालं तेवढं सगळं माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. आणि हे जे मृत्यू संदर्भातले विचार आहेत ते मात्र मी आता इथेच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय जय रघुवीर समर्थ.